नमस्कार. आपल्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. सांकेतिक भाषा जो बुद्धिमत्तेवरील कूट प्रश्नांमध्ये विचारला जातो. तर सांकेतिक भाषा म्हणजे काय, तर एखादा गुप्त असा मेसेज द्यायचा असेल, जसं की आपण CID वगैरे जे क्रिमिनल्स रिलेटेड जर एखादा मूवी पाहतो तर त्याच्यामध्ये एक कोड दिलेले असतात. त्या कोड मागं काहीतरी त्यांचं सिक्रेट असतं आणि ते सिक्रेट आपल्याला ते लॉजिक लावून ते फाइंड आउट करतात आणि त्यानुसार ते पासवर्ड तयार करतात कुठल्याही गोष्टीचा असो. तर त्याला आपण सांकेतिक भाषा किंवा सिक्रेट कोड असं म्हणू शकतो. तर ह्या सांकेतिक भाषेच्या अक्षरांसाठी म्हणजे जसं की अल्फाबेटिकली अक्षरांचे नंबर असू शकतात किंवा अक्षरांसाठी अंकांचे नंबर असू शकतात किंवा अक्षरांसाठी एखादं चिन्हही वापरलं जाऊ शकतं किंवा अंकांसाठी अंकांचा वापर केला जाऊ शकतो. तर ही जी भाषा समजण्यासाठी जी भाषेची गुप्तता आहे तर ही मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा ती जर तशा पद्धतीने त्यांनी विचार केला तर याची उत्तरं त्यांना पटकन फाइंड आउट होतात आणि त्यांना ती उत्तरं काढण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काही एक्झाम्पल दिलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेच्या आहेत. जसे की ABCD पूर्ण, मराठीतली बाराखडी पूर्ण यायला हवी किंवा वर्ग, एखाद्या संख्येचे वर्ग माहिती पाहिजेत, समसंख्या विषमसंख्या माहिती पाहिजेत. अशा भरपूर गोष्टी ज्या सामान्य ज्ञानामध्ये येतात, ह्या गोष्टी जर माहिती असतील तर हे प्रश्न सोडवायला मुलांना काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. तर आपण जशी एक्झाम्पल पाहू त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात सांकेतिक भाषेमध्ये. बेसिक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, तर पहा, व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्न. प प ई हा शब्द सांकेतिक भाषेत पा पा उ असा लिहितात, तर कपाट हा शब्द कसा लिहा. आता पपईवरून प प ई वरून काय लिहिलेलं आहे त्यांनी, तर पा पाऊ, पा पा उ. थोडं जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाराखडीमध्ये प नंतर काय येतो, पा. सो प नंतर इथं पण काय आलेलं आहे, पा आलेला आहे आणि ई नंतर बाराखडीमध्ये काय येतं, उ येतं. काय येतं, उ येतं. तर सेम आपण कपाटसाठी पण हेच लॉजिक यूज करू शकतो. आता मला सांगा, कपाटमध्ये क नंतर काय येणार आहे आपलं, का. काय येतं, का. आणि पा नंतर काय येतं, पी. आता पीला पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी हे तुम्हाला कळायला हवं, तर पहिल्यांदा येतं पहिली वेलांटी आणि ट नंतर काय येणार आहे बाराखडीमध्ये, टा. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे का पी टा. कपाटच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, का पी टा. मध्ये अक्षराचा संबंध हा अंकांबरोबर दिलेला आहे. तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की काय दिलेला आहे. सांकेतिक भाषेमध्ये तगर बरोबर 8 4 6, गरम बरोबर 2 6 4, रमन बरोबर 2 5 4 असे लिहितात. तर अक्षरे आणि अंक यांचा जो क्रम आहे तो सारखा नाही. याचा अर्थ काय होतो की जे अक्षर आणि त्याचा अंक दिलाय, जसं की आता त ग र, तर तुम्ही काय म्हणणार, त बरोबर 8, ग बरोबर 4, र बरोबर 6. तर नाही, असा तो क्रम नाही असं त्यांनी स्पष्ट इथं दिलेलं आहे. तर हा क्रम हा उलटा पालटा कसाही असू शकतो. तर तो क्रम काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर तिन्ही जी अक्षरं दिलेली आहेत तर ती व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. त ग आणि र. ठीक आहे. त ग र बरोबर काय दिलंय, 8 4 6. त्यानंतर गरम दिलेलं आहे, ग र म, गरम. वेगवेगळ्या अक्षराला वेगवेगळा अंक हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो काढायचा आहे. त्याशिवाय आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर लिहिता येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित ते शब्द पाहायचे आहेत की कोणती कोणती अक्षरं दिलेली. त ग र, इथं ग र म, र म न. तर तिघांमध्ये एकच शब्द जे अक्षर समान दिसते ते कोणतं दिसते पहा जरा, तर र, र आणि र. हे तिघांमध्ये पण सेम आहे. सेम. आता इथं लगेच अंकांकडे पाहायचं की अंकांमध्ये कोणता अंक हा तिघांमध्ये पण सेम आहे. तर व्यवस्थित बघा, 4 4 आणि 4 काय आहे, दुसरा कोणता अंक दिसतोय का तुम्हाला समान इथे, तर नाही. आता इथं 8 तर नाहीये, 6 ह्या दोघांमध्येच आहे, याच्यामध्ये नाहीये, 2 या दोघांमध्ये, म्हणजे तिघांमध्ये पण समान असणारा अंक म्हणजे 4 4 आणि 4. म्हणजे लगेच आपल्याला तिथं आपण फिक्स करून टाकणार आहोत. र बरोबर काय आलेली आहे आपली संख्या, आपण इथे साईडला लिहू म्हणजे आपल्याला शेवटी फाइंड आउट करायला बरं पडणार आहे. र बरोबर किती लिहिला मी, 4. र चा विषय आता इथं कट झालेला आहे. आता पुढचं अक्षर बघूयात आपण की काय येते. आता इथं त ग र, र तर कॅन्सल झालाय, त ग. आता इथं पण ग आहे, इथं पण ग आहे, बरोबर आहे. इथं पण ग आहे, इथं पण ग आहे.
तर आता ग ग इथं तिसऱ्यामध्ये ग आहे का? नाही. तर ग आणि ग, तर ग सेम. इथं अंकांमध्ये पण 2 अंक काय पाहिजेत तुमचे? सेम पाहिजेत. तर ते दिसत आहेत मला 6 आणि 6. बरोबर, काय दिसतोय? 6 आणि 6. म्हणजेच ग साठी सुद्धा आपला अंक काय झालेला आहे? फिक्स झालेला आहे. तो म्हणजे काय आहे? 6. आता कोणतं अक्षर राहिले पहा. पहिल्या याच्यामध्ये ग आणि र दोघांसाठी पण आपण काय दिलेली आहे? संख्या फिक्स झालेली आहे. तर आता फक्त त राहते, तर त मध्ये डायरेक्टली आपण लिहू शकतो की 8 ही त साठी फिक्स झालेली आहे संख्या. सेम ग आणि र ची संख्या झालेली आहे. आता इथं म दोघांच्या ठिकाणी काय आहे? इथं सेम, तर म आहे. म दोघांमध्ये पण सेम संख्या कोणती आहे? 2. म्हणजे म साठी कोणती संख्या घेणार आहे आपण? तर म बरोबर 2. आता र म झालं म्हणजे शेवटी काय राहिलेला आहे तुमचा? न. म्हणजे न साठी बाय डिफॉल्ट तुमचा कोणता अंक येणार आहे? 5. अशा पद्धतीने सर्व अंक काढल्यानंतर तुम्हाला त्याच्या रिलेटेड कोणताही प्रश्न विचारला जातो, तर उत्तर तुम्हाला लगेच काढता येणार आहे. तर यावरून तुम्हाला हे समजलं का की कशा पद्धतीने तुम्हाला अंक जरी सारखे क्रमाने नसतील आलेले, तर तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थित कोणता कॉमन आहे त्याच्यावरून तुम्हाला अशा पद्धतीने सर्व अंक काय करायचे आहेत? शोधून काढायचे आहेत. म्हणजे कोड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्ही त्याचा लॉक उघडू शकता कोणताही प्रश्न आला तरी. तर अशा पद्धतीने हे सर्व अंक आपल्याला आपण काढून झालेले आहेत. आता आपल्याला प्रश्न ह्याच्यावरती 2-3 पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याची उत्तर बघूयात. नाव. आता उभयचर प्राण्याचे नाव. आता तुम्हाला जर उभयचर प्राण्याचे नाव माहिती नसेल, उभयचर म्हणजे काय सर्वप्रथम हे माहिती पाहिजे. उभयचर म्हणजे जे पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवर राहतो असा प्राणी कोणता? तर तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही पर्यायामधूनही जाऊ शकता. तर पर्याय पहा 6, 4, 2. आता 6 साठी बघा काय इथं? 6 साठी ग, त्यानंतर 4 साठी काय आहे? र, आणि 2 साठी काय आहे? म. म ग र. डायरेक्ट आपल्याला इथं उत्तरच मिळालेलं आहे. तर 6 साठी आहे ग. इथं खाली पण तुम्ही लिहू शकता ग. म साठी काय आहे? सॉरी 2. इथं उलटे पालटे हे काय केलेले आहेत? दिलेले आहेत. जसा प्रश्न दिलेला आहे तसं उत्तरही उलट पालट दिलंय. म ग र. तर मला वाटते हे उभयचर हा प्राणी असेल आणि आपलं उत्तर हे मगर हेच असणार आहे. तरी पण आपण दुसरा पर्याय बघू. 2, 8, 4. आता 2, 8, 4 मध्ये 2 काय आहे? म. 8 काय आहे? त. आणि 4 काय आहे? तर र. मतर किंवा तरण हे असा काही शब्द नाही. तर मगर हा व्यवस्थित पर्याय आहे, ते आपलं उत्तर असणार आहे. तर इथे याच्याच रिलेटेड दुसरा प्रश्न विचारलेला आहे. मन हा शब्द कसा लिहाल? प्रश्न विचारलेला आहे. मन हा शब्द कसा लिहाल? तर मन. आता मन साठी काय आहे? 2 आणि 5. कसा लिहिणार आपण? तर 2 आणि 5 हे उत्तर तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे. 5, 2 आणि 5 या अंकांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? म्हणजे 5, 2, 5 ह्याचा जो शब्द तयार, आधी शब्द कोणता तयार होतो ते बघूयात आपण. 5, 2 म्हणजे 5 म्हणजे काय? न. 2 म्हणजे काय आहे? 2 म्हणजे म. आणि परत 5 साठी न. म्हणजे शब्द कोणता तयार होत आहे? म. आणि त्यांनी पर्याय दिलेले आहेत. वनत, वतन, वंदन आणि नंदन. तर नमनचा आपला समानार्थी शब्द हा आपल्याला माहिती पाहिजे, तर तो येतो वंदन. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला सर्व अक्षरांवरून त्यांच्या संख्या जर काढता आल्या तर कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला पर्यायामधून किंवा प्रश्नांमधून मिळू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जसं की मराठीमध्ये मगाची अक्षरं दिली होती आणि आत्ताची जी अक्षरं आहेत ते इंग्लिशचे लेटर्स दिलेले आहेत, पण फाइंड आउट करायची जी पद्धत आहे ती आपल्याला सेमच ठेवायची आहे. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, तिन्ही पण जी अक्षरं दिलेली आहेत ती अशा पद्धतीने लिहून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती पण 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा अक्षरांचा क्रम हा सारखा नाही. बरोबर, सेम मगाशीच लॉजिक लावायचे की ई. लास्ट एक्झाम्पल सारखं आपण ई. आता मला सगळीकडे कॉमन दिसतोय तिन्ही ह्याच्यामध्ये ई. सेम तसाच अंक कोणता कॉमन दिसतोय? तर 2. लगेच आपण लिहून घ्यायचंय ई इज इक्वल टू 2. त्यानंतर आता जी, याच्यामध्ये जी सेम दिसतोय. बरोबर, आता इथं जी 2 वेळा आहे आणि 5 पण 2 वेळा आहे. म्हणजे डायरेक्टली आपण इथं लिहू शकतो जी बरोबर किती येणार आहे? इथे 5. किती येणार आहे? 5. म्हणजे ह्यांचाही विषय क्लिअर झाला. जी ची किंमत 5 मिळाली म्हणजे आता टी काय येणार आहे? इथं टी बरोबर 6. काय मिळणार आहे? टी बरोबर 6. आता इथं टी पण मिळाला, इथं 6 म्हणजे ए ची किंमत किती येणार आहे? 1. तर अशा पद्धतीने सगळे लेटर्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आता प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, कोणता? गेट हा शब्द कसा लिहाल? तर आता गेटसाठी आपल्याला स्पेलिंग मध्ये चेक करायचंय फक्त. तर कसं लिहिणार आहे आपण? 5, 1,
6 आणि 2. तर अशा पद्धतीने आपण तो गेट हा शब्द लिहिणार आहोत. सेम 6 2 1 हा जर अंक घेतला तर कोणता शब्द तयार होतो? 6 जर घेतला तर काय येतंय? टी. 2 जर घेतला तर काय येतंय? ई. आणि 1 काय येणार आहे? टी. काय तयार शब्द तयार होत आहे? टी. टी ई. तिसरा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं तुम्हाला जर मराठीमध्ये अक्षर असतील तर समानार्थी विरुद्धार्थी जे काही आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला EAT हा EAT म्हणजे काय? इटचा पास्ट टेन्स हा सांकेतिक स्थळामधून शोधायचा आहे. काय? इटचा पास्ट टेन्स. तर तुम्हाला माहिती आहे का इथं पास्ट टेन्स? जर नसेल माहिती तर आपल्याला काय करायचं आहे? इथे पर्यायातून जायचे. पर्याय दिलेले आहे याच्यातून जायचं. तर 6 जर घेतला तर 6 साठी काय घेतलेलं आहे? टी. ए. आणि 5 साठी काय घेतलेलं आहे? जी. टॅग हा येणार आहे का? नाही, तो इथेच क्रॉस करायचा. 2 1 5 2 काय? ई ए जी हा येईल का? EAG नाही, एक हे वाचता पण येत नाही आपल्याला. GAE काय हा शब्द? हा पण नसणार आहे. इटचा पास्ट टेन्स विचारलाय. 2 EAT. इटचा पास्ट टेन्स काय असणार आहे? EAT ला सेम पास्ट टेन्स असणार आहे EAT. इट इज इट. इटचा पास्ट टेन्स असणार आहे इट. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला चिन्ह दिली जातात आणि चिन्हांच्या वरती लेटर किंवा अक्षर मराठी किंवा इंग्लिश अशी दिली जातात आणि त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे. त्यावरून डायरेक्टली आपण कोणती अक्षरे किंवा कोणती लेटर त्याच्यामध्ये येत आहेत ते बघूया. या चिन्हांनी तयार होणारा शब्द कोणता येईल? तर ॲरोच्या ठिकाणी काय आहे? W. या चिन्हाच्या ठिकाणी काय दिलेलं आहे? E. आणि या चिन्हाच्या ठिकाणी दिलेला आहे T. म्हणजे शब्द कोणता तयार होणार आहे? वेट. कोणता तयार होणार आहे? वेट. अशाच पद्धतीने तुम्हाला वेटचा विरुद्धार्थी शब्द देखील इथं विचारला जाऊ शकतो. तर धन्यवाद.